अनेक विद्यार्थी अभ्यास करताना खचतात, मनोबल त्यांचं खचतं आणि आपण इकडे तिकडे बघतो. जर यश नाही मिळालं तर त्यांचं आत्महत्याचं काय आज प्रमाण इकडे तिकडे काही असे बरेचसे मुलाचं आपल्याला आज बातम्या बघायला भेटतात. तर अशा विद्यार्थ्यांना त्यांना असं तुम्ही काय मार्गदर्शन करा? तर त्यामुळे स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर आपण खचून जाऊ नका. आणि आत्महत्या हा तर त्याला मुळीच पर्याय नाही आहे. आज म्हणजे तुमच्यासाठी एवढं सुंदर जग आहे, सुंदर जीवन आहे, तरी जीवन तुम्हाला जगायचं आहे. आणि यात असा जगातला कोणताच माणूस नाही की त्याला अपयश आलं नाही. अपयशातूनच यश मिळत असतं. तर आपण स्पर्धा परीक्षेत यदा कदाचित यशस्वी नाही झालात तर आपल्यासमोर करिअरचे असंख्य पर्याय आहेत. तर याच्या माध्यमातून आपण सुंदर असं जीवन जगावं अशा प्रकारे मी सांगतो. बघत आहात आरोग्यदूत न्यूज. आरोग्यदूत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, जे MPC झालेले आहेत, UPC झालेले आहेत, पोलीसमध्ये गेलेले आहेत, अनेक इथून क्लास 1 क्लास 2 अधिकारी मुलं बनलेले आहेत. तर आज ह्या कार्यालयामध्ये आमदार किशोरप्पा पाटील, तसंच प्रांत अधिकारी, तहसीलदार, CO अशा अनेक अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन सुद्धा त्यांना झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात त्या विद्यार्थ्याचा पाठीमागं जो आशीर्वाद आहे आणि त्यांचा जो वाटा सर्वात मोठा आहे, जे विद्यार्थी जिथून घडलेले आहेत तेच आपल्या सोबत आहेत. चिंचोले सर आहेत, प्राध्यापक आहेत, रिटायर आहेत. तुमचे जे विद्यार्थी आज घडलेले आहेत, आज त्यांचा सत्कार झालेला आहे, हे बघून तुम्हाला आज कसं वाटतं? स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जे आहे आम्ही गेल्या 30 वर्षापासून करतो. आणि आत्ता आमदार साहेबांनी आज जो काही कार्यक्रम घेतला होता तर 2026 मध्ये या 4 महिन्यात जे जवळपास 100 मुलं सिलेक्ट झाले आहेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. मग ते MPSC असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, बँक असेल, रेल्वे असेल, पोलीस भरती असेल किंवा डिफेन्समध्ये असेल. तर आजचा कार्यक्रम झाला. आणि हे जे काही मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करतो तर यामध्ये आपल्या पाचोऱ्याला एक वेगळ्या प्रकारचा एक वारसा लाभलेला आहे. मग त्यात आप्पासाहेब असतील, स्वर्गीय आमदार तात्यासाहेब असतील, दिलीप भाऊ असतील किंवा पंडित तात्या असतील, अमोल भाऊ असतील, संजय नाना असतील. तर ही सर्व जी मंडळी आहे तर या सर्वांच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जे आहे तर ते करू शकलो. आणि वेगवेगळे पक्ष असतील तर त्या प्रत्येक पक्षाच्या किंवा सामाजिक संस्थांच्या वेगवेगळ्या शिबिरांमध्ये आम्ही मार्गदर्शन केलं आहे. आणि गेल्या 1997 म्हणजे गेल्या 30 वर्षापूर्वी पाचोरा नगरपालिकेने आम्हाला एक टाऊन हॉलची जागा आहे तर एक अभ्यासिकेसाठी आणि दुसरं जो काही रूम होती तर ती क्लास घेण्यासाठी दिली होती. आणि त्याच्या माध्यमातून 1997 आम्ही जेव्हा तो क्लास सुरू केला तर तो महाराष्ट्रातला पहिलाच ग्रामीण भागातला स्पर्धा परीक्षा आणि मोफत मार्गदर्शन अशा प्रकारचा कार्यक्रम होता. आणि तो आम्ही जवळपास 20 वर्ष राबवला. आणि आत्ता मी सगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करतोच आहे. मग ते पाचोरा महाविद्यालय असेल, विद्यापीठ असेल, अगदी मुंबई, पुणे किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी मी जात असतो. यासोबत मी लोकमत आणि सहकार जी काही वृत्तपत्र आहेत तर याच्या माध्यमातून माझे जवळपास 800 जे लेख आहेत तर ते स्पर्धा परीक्षांवर प्रकाशित झाले आहेत. आणि याचा निश्चितच फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना होत आहे. आणि माझं आणि आता आप्पासाहेबांनी एक अपेक्षा व्यक्त केली की पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून एक वेगळा अशा प्रकारचा एक उपक्रम जो आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा तो राबवायचा. अद्ययावत अशा प्रकारची अभ्यासिका, अद्ययावत अशा प्रकारचा सेमिनार हॉल जो आहे तर त्याच्या माध्यमातून अगदी या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला ते मार्गदर्शन जे आहे तर ते सुरू करायचं आहे. आणि यासाठी जे आपल्या पाचोरा परिसरातले जवळपास 150 विद्यार्थी, जे वर्ग 1 वर्ग 2 अधिकारी, त्यांचं आपल्या पाचोरा प्रशासनातले वेगवेगळे अधिकारी आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातले आणि बाहेरचे जे काही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक आहेत तर त्या सर्वांना बोलून विद्यार्थ्यांना आपलं मार्गदर्शन करायचं आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत तर ते यापुढे स्पर्धा परीक्षेत पण जातील. आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला तर त्याचा फायदा जो आहे तो इतर ठिकाणी देखील होत असतो. अनेक विद्यार्थी अभ्यास करताना खचतात, मनोबल त्यांचं खचतं आणि आपण इकडे तिकडे बघतो. जर यश नाही मिळालं तर त्यांचं आत्महत्याचं काय आज प्रमाण इकडे तिकडे काही असे बरेचसे मुलाचं आपल्याला आज बातम्या बघायला भेटतात. तर अशा विद्यार्थ्यांना त्यांना असं तुम्ही काय मार्गदर्शन करा? मी सर्व विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा. आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्यात प्रचंड स्पर्धा आहे. म्हणजे जर आपण UPSCचा विचार केला तर 1500 विद्यार्थ्यांमागे एकच सिलेक्ट होतो. MPSCचा विचार केला तर 700-800 विद्यार्थ्यांच्या मागे एकच मुलगा सिलेक्ट होतो. मग याला पर्याय आहेत.
आता स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे असेल, बँक असेल, तर यात खूप मोठ्या प्रमाणात भरती होत असते. आणि दुर्दैवाने काय होतं की आपल्या मराठी मुलांना त्या परीक्षांची माहिती नसते. तर आपल्या मराठी मुलांनी, त्यातल्या आपल्या परिसरातल्या मुलांनी स्टाफ सिलेक्शन असेल, रेल्वे असेल, बँक असेल, संरक्षण विभाग असेल, तर या परीक्षांची देखील तयारी करावी. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश नाही मिळालं तर आपला प्लॅन बी हा तयार असावा. आता स्पर्धा परीक्षा म्हणजेच करिअर असं नाही, तर करिअरच्या असंख्य वाटा आहेत. एक निश्चित आहे, ज्यावेळेला विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतील तर त्याच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास होईल. म्हणजे जे काही चतुरस्त्र त्यांचं नॉलेज असेल आणि याच्या माध्यमातून तो चांगला उद्योग, चांगला व्यवसाय, चांगली त्या ठिकाणी खाजगी क्षेत्रातली नोकरी, चांगला व्यापार, चांगली शेती त्या ठिकाणी तो करू शकतो. म्हणजे तो निश्चितच त्याचा फायदा, या ज्ञानाचा फायदा लावणार आहे. तर त्यामुळे स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर आपण खचून जाऊ नका. आणि आत्महत्या हा तर त्याला मुळीच पर्याय नाही आहे. आज म्हणजे तुमच्यासाठी एवढं सुंदर जग आहे, सुंदर जीवन आहे, तर हे जीवन तुम्हाला जगायचं आहे. आणि यात असा जगातला कोणताच माणूस नाही की त्याला अपयश आलं नाही. अपयशातूनच यश मिळत असतं. तर आपण स्पर्धा परीक्षेत यदा कदाचित यशस्वी नाही झालात तर आपल्यासमोर करिअरचे असंख्य पर्याय आहेत. तर याच्या माध्यमातून आपण सुंदर असं जीवन जगावं अशा प्रकारे सांगितलं. आज सरांशी आपण चर्चा केलेलीच आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या मुलांनी जर यश मिळालं नसेल तर त्या मुलांनी खचून जाऊ नये. आत्ता सरांनी सांगितलेले आहेत, बी प्लॅन ठेवा, सी प्लॅन ठेवा, पण खचून जाऊ नका. बरेचसे आहेत, काही करिअर म्हणजे ह्याच्यामध्येच नाहीये असं आत्ता सरांनी मार्गदर्शन केलेले आहेत. आणि आज त्या आरोग्य दूतच्या माध्यमातून सरांनी बरेचसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. पुढे सुद्धा ते सरांनी सांगितलेले आहेत. इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ते UPC MPC जे अधिकारी असतील त्यांना आठवड्यामधून तिथे येऊन जे विद्यार्थी आता जे अभ्यास करत असतील, UPC MPC करत असतील, त्यांना मार्गदर्शनासाठी जे अधिकारी होऊन गेलेले आहेत आज त्या ठिकाणी आहेत. तर आमदार साहेबांनी आज सांगितलेलं आहे की आठवड्यामधून त्या लोकांनी तिथे येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि त्या पद्धतीने त्यांचं मनोबल वाढवून त्यांना पुढे कुठेतरी यश मिळावं असं आता आमदार साहेबांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर त्यांचा प्रयत्न आहे. आज त्यांच्यासाठी मोफत मागं सुद्धा बरेचसे आमदार किशोरबा पाटील यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत सरांच्या माध्यमातून. जे विद्यार्थ्यांना गरज आहे, जे पाहिजे असेल ते आमदार साहेबांना माहिती नाहीये, पण सरांचं मार्गदर्शन घेतात. त्या विद्यार्थ्यांना काय लागणार आहे, त्यांना काय गरज आहे, आज गरीब विद्यार्थी असतील ते सरांचं मार्गदर्शन घेतात आणि सर जसे सांगतील, त्याला पुस्तकाची गरज असेल, त्यांना काही लायब्ररीची गरज असेल, सर जे सांगतील ते आमदार साहेब त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना पुरेपूर मदत करत असतात. आणि आपण आज ज्या माणसाशी संवाद साधलेला आहे ते आज व्यक्ती आहेत, फार मोठे आहेत. आज त्यांच्यामुळे क्लास 1 क्लास 2 विद्यार्थी झालेले आहेत. ते चिंचोली सर आहेत. आता सर तुम्ही आज आमच्या आरोग्य दूत च्या न्यूजमध्ये तुम्ही आज सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या आरोग्य दूतच्या न्यूजशी तुम्ही संपर्क साधलात. त्याच्यामुळं आमच्या आरोग्य दूत न्यूजमध्ये तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. धन्यवाद. धन्यवाद.